नमस्कार. मी आज बनवणार आहे साबुदाणा बटाटा पापड. त्यासाठी मी एक मोठी वाटी साबुदाणा घेतला आहे, म्हणजे 250 ग्रॅम साबुदाणा घेतला आहे. स्वच्छ निवडून घेतला आहे. आता मी साबुदाणा टोपात घेते आणि 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आता साबुदाणा माझा 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून झालेला आहे. आता मी परत साबुदाणा भिजण्यासाठी थोडं त्याच्यात पाणी टाकते. आता मी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवते आणि दुसऱ्या दिवशी साबुदाणा असा फुलला आहे. आता मी 3 मोठे बटाटे घेतलेत. आता मी बटाट्याची साल काढून घेते. माझ्या 3ही बटाट्याची साल काढून झालेली आहे. आता मी बटाटा किसणीने किसून घेते. माझा बटाटा सगळा किसणीने किसून झालेला आहे. आता हा बटाट्याचा किस मी पाण्यात घालते आणि 2-3 वेळा बटाट्याचा किस मी पाण्यातून स्वच्छ धुवून घेते. हा बटाट्याचा किस माझा 2-3 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून झालेला आहे. आता गॅसवर मी टोप ठेवते, पाणी टाकते, त्याच्यात मी भिजवलेला साबुदाणा टाकते. किसलेला बटाटा टाकते. चिली फ्लेक्स टाकते. मीठ टाकते 2 चमचे. आणि छान ढवळून घेते. आता याला उकळी आली आहे. साबुदाणा आता शिजत आला आहे. हा साबुदाणा आता पूर्णपणे शिजला आहे आणि थोडंसं घट्ट पण झालं आहे. आता मी थंड करून घेते. हे अशा पद्धतीने आता थंड झालं आहे आणि थोडंसं आणखीन घट्ट झालं आहे. आता मी प्लास्टिकची शीट घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे. आता मी परत ती ओल्या कपड्याने पुसून घेते. आता मी पळीने छोटे छोटे पापड टाकते. अशा पद्धतीने माझे सगळे पापड टाकून झालेले आहेत. आता पापड वरून थोडे सुकलेत. आता मी ते उलटे करून घेते.
आता हे सगळे पापड माझे उलटे करून झालेले आहेत. आता हे पापड मी 4-5 दिवस छान उन्हात कडक सुकवून घेतलेत. हे अशा पद्धतीने सुकलेत. हे आता 4 पापड मी तळून दाखवणार आहे. मी गॅसवर कढई ठेवली आहे. तेल टाकते. तेल छान गरम झालं आहे. आता मी तेलात पापड टाकते. हे पापड माझे पूर्णपणे सुकलेले आहेत म्हणून ते छान फुगले आहेत. हा एक पापड माझं तळून झालेला आहे. माझे पापड सगळे तळून झालेत. हे अशा पद्धतीने माझे पापड छान फुगलेत. पण हे बघा असे दिसले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.